मनू आणि हा लफंगा इथे पोलीस स्टेशन मध्ये काय करताय? नमस्कार. हो साहेब ऐका ना. हो नमस्कार सर. नमस्कार माऊली, बोला काय काम? एक तक्रार करायची होती आणि एक चौकशी करायची होती. चौकशी? अरे वा, म्हणजे पोलीस खरी लोकांची चौकशी करतात. आज कुणीतरी पोलिसांची चौकशी करायला आलंय, बरं वाटलं ऐकून. नाही मला तसं म्हणायचं नव्हतं. म्हणजे आतमध्ये ज्या मुलाला बंद केलंय आणि त्याच्यासोबत जी मुलगी आहे म्हणजे त्यांचं काय आहे? त्यांचं काय म्हणजे तुम्हाला काय करायचंय त्याचं? तुमची बोला ना तक्रार. नाही म्हणजे मी काही मदत करू शकतो का त्यांना? माऊली, अशा लोकांच्या वाटेला न गेलेलंच बरं. म्हणजे अहो म्हणजे काय, जो माणूस सकाळी स्टेअरिंग हातात आल्यानंतर दारू पितो, हा व्यसनाधीन असणार ना तो. बाईकवर जाणाऱ्या एका मुलाला ठोकलं त्यांनी आणि मग आता बाईकवर येऊन गयावया करते, सोडा सोडा सोडा. हा कटकट नेहमीच्या. हो हा काय हो काय यांचं? हा नाही, काहीतरी कंप्लेंट करायला आलेत. हा बोला ना. खरं तर मला दुसऱ्याच व्यक्तीची कंप्लेंट करायची होती. मला आता असं वाटतं ना की याचीच तक्रार करावी. तुम्ही त्याची का तक्रार करणार? तुमचा त्याच्याशी काय संबंध? मला सांगायला सुद्धा लाज वाटते हो. जावई आहे माझा. अरे रे 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 रे, म्हणजे तुमच्या मुलीचं नशीबच खराब आहे म्हणायचं तर. अहो बाबा, हाच मुलगा सापडलेला का मुलीशी लग्न लावून द्यायला? अहो बाप म्हणून निदान चौकशी तरी करायला हवी होती. हा चौकशी करायला त्याच्या आधीच. म्हणजे माऊली? अहो गवत, किती वर्ष झाले ड्युटी करताय? हा अहो माणसाच्या चेहऱ्याकडे बघून कळत नाही व्हय? अहो त्यांनी पळून जाऊन लग्न केलंय, दुसरं काय असणार? माऊली, पण मुलगी मात्र खरंच सोनं आहे. आता मुलगा तसा निघाला. माऊली ओ काका, अहो तुम्हाला नेमकं कोणाविषयी कंप्लेंट करायची आहे ते तरी सांगा. अहो खरं तर मी आलो होतो ना सोसायटीतल्या माणसाची तक्रार करायला. म्हणजे सोसायटीच्या कामावर हात झाला आणि त्या माणसाने चक्क माझ्या अंगावर हात उचलला. माऊली, सोसायटीतल्या भानगडी सोसायटीतच सोडवा, त्यांना पोलीस स्टेशन पर्यंत घेऊन नका येऊ. मग नाही तर काय, उगाच तुमच्या जावयाचे कारनामे त्यांना समजले तर तुम्हालाच त्रास. हा आणि त्या जरा मुलीला समजवा. हा मुलगा काय धड दिसत नाहीये. हा मग या मुलाविरुद्ध आहे ना माझी तक्रार लिहून घ्या. घ्या लिहून. की माझ्या मुलीला फुस लावून तिला पळवून नेले म्हणून घ्या लिहून घ्या. माऊली, चांगले सुशिक्षित दिसता की. हा आणि तुमची मुलगी पण सज्ञान आहे. त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे आम्हाला दिसतंय. ही केस तुमच्यावर उलटेल. एक सांगतो, घरी जा, शांतपणे विचार करा. काय गवस, तुम्ही पण कधी कधी ना अगदी बरोबर बोलता. काय बाबा, जा तुम्ही घरी जा आणि एखादा चांगला उपाय शोधून काढा. हा कारण हा आता आमच्या तावडीतून सुटणार नाहीये बरं का. हो मनोहर सर, भोपे कुठे आहेत? अहो ते तेव्हाच गेले. काय? अहो म्हणजे कामानिमित्ताने बाहेर गेलेत. अहो कुठे गेलेत, काही आयडिया आहे तुम्हाला? मला खरंच कल्पना नाहीये. हो आपण समर सरांना ठाऊक असेल. समोर सर आहे? हो आहेत की केबिन मध्ये. अच्छा गावात. हे भोप्या, तो चिंट्या आला इकडे. हा तू ऑफिसला फिरकू नकोस. हा काय भोपे, हजारदा सांगायची का कामं तुम्हाला? मी कामं सांगतो तेव्हा लक्ष कुठे असतं? हा अरे ते भारणे माझ्यावर चिडलेत. अनिकेतचा बिझनेस बंद करायची धमकी देत आहेत. नाही एक शब्द बोलू नका. आता साहेबांना कोल्हापूरला सोडायची जबाबदारी तुमची. आपलं काही कर्तव्य आहे की नाही? नाही, अनिकेतचा प्रॉब्लेम हा आपला प्रॉब्लेम आहे. आपण पर्सनली लक्ष घातलं पाहिजे. खरंच बिझनेस बंद केला तर काय कराल? बरं आणि आता फोन ठेवा. गाडी चालवताना फोनवर बोलायचं नाही हे मी सांगायचं का? फोन ठेवा. देवा, काय एक एक नग आलेत माझ्या नशिबी. सर. हा चिंट्या बोल रे. सर चैतन्य नाव आहे.
हा बाळा बोल ना. सर भोपे सरांना भेटायचं होतं. का मी आहे ना, माझ्याशी बोल. नाही सर, त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जायचंय. त्यांनी आण्याबाईला जे कोल्ड्रिंक दिलं होतं ना त्यात दारू मिसळली होती असं पोलिसांचं म्हणणं आहे सर. अरे कसं शक्य आहे, भोपे का करतील असं? नाही सर, गाडीमध्ये ना आणखी काही बॉटल सापडल्या आणि त्यातही अल्कोहोल होतं आणि ते सगळं भोपे सरांनीच ठेवलंय सर. बापरे. नमस्कार नमस्कार. नमस्कार साहेब, नमस्कार. बोला, काय काम काढलं? ह्या मानसी मानसी माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झालाय एका बाईकवाल्या बरोबर. हो हो. नाही म्हणजे लागलं नाहीये कोणाला काही, फक्त तिथे थोडी भांडणं झाली आहेत. तर ते साहेब आता काय झालंय ना, ते भांडण जरा वाढलंय, म्हणजे प्रकरण जरा अवघड झालंय. तर तुम्ही जरा हस्तक्षेप केलात, थोडी मदत केली तर बरं होईल. त्यांना पोलिसांनी पकडलंय, त्यामुळे. राहता कुठे तुम्ही? या कोपऱ्यावरचा मॉल आहे ना, त्याच्या पुढच्या 2 गल्ल्या सोडून यशराज पार्क. यशराज पार्क. सॉरी मॅडम, मी तुम्हाला काही मदत नाही करू शकत. साहेब असं नका हो करू, त्यांना गरज आहे तुमच्या मदतीची, प्लीज मदत करा ना. अहो गरज आम्हाला पण होती, आम्ही घरोघरी जाऊन मदत मागितली, पण सगळ्यात कमी मतं तुमच्या एरियात मिळाली. त्याचा इथे काय संबंध? अरे वा, इलेक्शन मध्ये निवडून देणार दुसऱ्याला आणि मदत मागायला माझ्याकडे. का तुम्ही नाही येत इलेक्शनच्या वेळेला मत मागायला? बाकी काही प्रॉब्लेम झाला का येतं का विचारायला? मतदान हा आमचा अधिकार आहे आणि एक उत्तम उमेदवार निवडून देणं आमचं कर्तव्य. आता जर तुम्हीच तुमचं कर्तव्य पार पाडत नसाल तर का मत देऊ आम्ही तुम्हाला? मानसी, मिस मानसी, काम डाऊन, काम डाऊन. त्याला बोलू द्या, बोलू द्या, बोलू द्या. त्रास झालाय ना? हो ना साहेब, पुढच्या निवडणुकीत तुम्हाला आम्ही नक्की निवडून देऊ, गॅरंटी. तुम्ही कोण निवडून देणार आहे? अहो आम्ही आमच्या जीवावरती निवडून येत असतो. हो का? हो. मग जर तुमच्याच एरियातले लोक तुमच्याकडे मदत मागतायत तर त्यांना मदत करणं तुमचं कर्तव्य नाहीये का? मिस मानसी, काम डाऊन. नाही नाही, आमच्या एकट्याच्या मताने तुम्ही निवडून येणार आहात का? मिस मानसी, काम डाऊन. मी आहे ना, मी बोलतो. हा, मी बोलतो. साहेब, साहेब हात जोडतो तुमच्या पुढे, पण खरंच तुमच्या मदतीची गरज आहे. सर नका तुम्ही आता पाया पडू त्यांच्या. त्यांना ना त्यांचा स्वार्थ महत्वाचा वाटतो, लोकांची काही देणं घेणं नाहीये यांना. बाई एवढंच असेल तर तुम्ही तुमच्या नवऱ्याला सोडवा ना, माझ्याकडे कशाला आलात? हो साहेब, साहेब ऐका ना, आम्ही मदत मागायला आलोय, जरा रिस्पेक्टनी बोला. हा, बाई माणसाशी बोलता तुम्ही. तुम्ही मला लेक्चर देऊ नका हो. जा दुसऱ्या कोणाच्या तरी हातापाया पडा आणि काम होतंय का बघा. साहेब शांतपणे बोलतोय ना तुमच्याशी, तुम्ही शांतपणे बोला. आधी सांगितलं ना, बाई माणसाशी बोलताय, जरा रिस्पेक्टनं. नाही ठीक आहे, धन्यवाद. तुम्हाला काही मदत करायची नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, आभारी आहे तुमचा. मिस मानसी, डोंट वरी, तुम्हाला इथून घरी सोडतो आणि मग आणखीन 2-4 जणांना भेटतो. अनिकेतला सोडवायला मी मदत करणार, डोंट वरी. खरंच समर सर किती करतायत अनिकेतसाठी. हॅलो हॅलो, हा मी उषा बोलतेय. कुलकर्णी साहेब आहेत का वहिनी? नाही नाही, काम होतं. माझा अनिकेत आहे ना, तर त्याला पोलिसांनी पकडलं. नाही काय नाही, त्याने काय नाही केलं, काय चूक नाही झाली त्याच्याकडून. म्हणून म्हणलं कुलकर्णी साहेबांची ओळख असते ना, तर ते सांगतील ना पोलिसांना. तर आले तर सांगाल, मी करू फोन? तुम्ही करा, नक्की करा वहिनी. हा 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 हा.
रे देवा, काय वाढून ठेवलंय माझ्या पोराच्या नशिबात. आज त्याच्या कामाचा पहिला दिवस आहे आणि असं घडलं. काय वाटत असेल त्याच्या जीवाला. देवा देवा, सोडव त्याला याच्यातून, सोडव याच्यातून देवा. सासूबाई, आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही ना. बाप्पाही आपलं कधी वाईट करणार नाही बघ. म्हणजे त्या नगरसेवकानं सोडवलं अनिकेतला? हा? नाही सासूबाई, त्या नगरसेवकाने नकार दिलाय. तू काळजी करू नको, होईल सगळं चांगलं. तो आहे ना बसलेला तिथं, तो करेल चांगलं. आले मी. कुठे चाललीस? आता हातपाय गाळून चालणार नाही ना, काहीतरी केलंच पाहिजे. आले. आणि खर तर मी खूप उत्साहात होते रे. मी ठरवलं होतं काहीही झालं तरी तुला इथे राहू नाही देणार. मी प्रयत्न करते रे, पण मनू, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे बघ, आपण असं समजूया की ही आपली परीक्षा आहे. काहीतरी मार्ग नक्की निघेल. एवढे प्रॉब्लेम्स असताना सुद्धा तू इतका शांत कसं काय असू शकतोस? कारण तू आहेस ना माझ्या बरोबर. चैत्य आहे म्हणून. आता मी तुला धीर द्यायचा तर तूच मला धीर देतोयस. वेडा आहेस तू. हो, म्हणूनच लग्न केले ना तुझ्याशी. नवीन लग्न का पहिल्यांदाच इथं आला? दोन्ही. तरच एकदा 2-4 फटके पडले ना तर चालण्यात पण वाळवंट दिसते. जास्त लोड घ्यायचं काम नाही. सुरुवातीला मार खायची सवय नसते ना, थोडा त्रास होईल, पण नंतर सवय होईल. मी काही सराईत गुन्हेगार नाहीये. सर्राईत गुन्हेगार नसा, पण इथं आलात ना तर बनून जा. हो, काय बोलताय तुम्ही? म्हणून खोटं कशाला बोलन? आईची आण. फर्स्ट टाइम पाकिट मारलं, पाकिट रिकामं निघालं, आणि फटके असे पडले ना, एकदा रेकॉर्डला नाव आलं की संपलं. कोणी कुठेही पाकिट मारलं की मला उचलून आणतात, चोपतात. मग बोललो, आता कंटाळा आला मार खाऊन, दुसरं काहीतरी करायचं. मग दुसरं काहीतरी करायचं ना, नोकरी वगैरे. हट, पटापटा पैसे मिळायची आदत लागली ना, मग साला दुसरं काही कामच होत नाही. हातो दुसऱ्यांदा तडीपार केलेलं, लपून छिपून परत आलो तरी पण पोलिसाला खबर लागली. उचलला, जाम मारला, खबऱ्याला मला तोडावला. तेव्हापासून हा पाय जरा ना आपण मग सोडून द्यायचं ना हे सगळं. कारण ह्या गुन्हेगारीच्या दुनियेत माणूस स्वतःच्या मर्जीने आत येऊ शकतो, पण बाहेर नाही पडू शकत स्वतःच्या मर्जीनं. I
हो मॅडम, अहो तुम्हाला थोडीफार बोलायची संधी काय दिली तर तुम्ही इकडनं आलातच नाहीये. हा अहो चला लवकर घरी. अहो तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? हा अहो रात्री अपरात्री बाई माणसांनी पोलीस स्टेशनला जास्त वेळ थांबू नये. कळायला पाहिजे तुम्हाला. मनू, हे बरोबर बोलतात. तुझा आता बरं. आणि मी तुला सोडून नाही जाणार. मनू, अगं बराच उशीर झालाय आणि तुला असं सारखं सारखं बोललेलं मला आवडत नाही. जा बरं तू. मनू, जा बरं. ऐक माझं. ओ दादा, ओ दादा, उठा ना. ओ दादा उठा ना. काय कटकट आहे? दादा जरा उठा ना, 2 मिनिटं बोलायचंय तुमच्याशी. काय? प्लीज केस मागे घ्या ना. तुमचं जे काही नुकसान झालंय ना ते मी भरून द्यायला तयार आहे. प्लीज तक्रार मागे घ्या आणि हा विषय संपवा ना. आपण आधीच सांगत होतो तुमच्या नवऱ्याला पोलीस स्टेशनला यायची एक्साइटमेंट होती. त्याला आपण काय करू शकत नाही. असं काय करता दादा? अहो आमची अडचण आहे हो, प्लीज समजून घ्या ना. काय करायचं साहेब करतील, आपल्या हातात काय नाही. बाहेर जाऊन आलो. कुठे निघालत? मला बाहेर जायचंय. कुणीही कुठेही जाणार नाही. नाही, मला इतर कोणाचं माहिती नाही, पण माझं बाहेर महत्वाचं काम आहे. तुम्हा सगळ्यांचं काय काम आहे ते मला चांगलंच ठाऊक आहे. बाबा, जगात मानसीशिवाय इतरही अनेक महत्वाची कामं आहेत सगळ्यांनाच. माझं इंटरनेटचं रिचार्ज संपले, ते करण्यासाठी मला बाहेर जावंच लागेल, नाहीतर माझ्या ट्युशन्स थांबतील. एक दिवस शिकवणी नाही घेतली तर मुलं काही नापास होणार नाहीयेत. नाही, प्रश्न मुलांच्या नापास होण्याचा नाहीच आहे. प्रश्न आहे माझ्या तत्वांचा. मी त्या मुलांकडनं फी घेतो, त्यामुळे विनाकारण सुट्टी घेणं माझ्या तत्वात बसत नाही. आणि तुमचा विश्वास नाहीये ना माझ्यावर, मग तुम्ही चला माझ्या बरोबर. ते कोपऱ्यावर बबलूचं दुकान आहे, तुम्ही ओळखता त्याला. चला तुम्ही माझ्यावर. मला गरज नाही कुठे जाण्याची, आणि तुम्ही सुद्धा. हो ना? मग जशी तुमची तत्व तुम्हाला महत्वाची वाटतात, तसंच माझी तत्व मला महत्वाची वाटतात. आणि तुम्हीच म्हणाला होतात ना, तुमच्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खोळंबा होता कामा नये. मग जाऊ दे मला बाहेर. ठीक आहे, जा, पण लवकर या. मानसी, शांत हो, शांत हो, शांत हो. मी अनिकेतला भेटून येतो. हो माऊली, पोलीस स्टेशन आहे. ठीक आहे, वेळ आहे कोणाला भेटण्याची? असं अपरात्री नाही भेटता येणार. सॉरी. मानसी, काय झालं नीट सांग मला. सकाळी यांनी गाडी घेऊन बाहेर पडले. हा चैत्या बोल.
अन्याबाईचा ऍक्सिडेंट झालाय. तुझ्या बरोबर आहे का आणि आता? नाही नाही, माझ्यासोबत नाही, तो पोलीस स्टेशनला आहे. हे गाडीत कसं काय? लांबचा प्रवास आहे, कोल्ड्रिंक असलेलं बरं. अहो सर, बरीच वर्ष अनिकेत ड्राईव्ह करतोय, पण त्याने निष्काळजीपणा कधीच नाही केला सर. मग त्यांच्या गाडीतून दारूच्या बाटल्या मिळाल्या, त्याचं काय? अजून पत्ता नाहीये या माणसाचा. मला फसवून मनूला भेटायला तर गेला नसेल ना? मेघा, हा एक काम कर, जरा त्यांना फोन कर बरं, कुठे आहेत बघ. बाबा एक काम करा ना, तुम्हीच फोन करा त्याला आणि तुम्हीच उचला, कारण फोन तुमच्याकडेच आहे ना. बरं थांब, नाक्यावर जाऊन बघून ये जा. नाही नको नको, उगाच मी भलतीकडेच गेले तर नंतर कटकट नको, त्यापेक्षा मी घरीच थांबते. मीच जाऊन बघून येतो ना. अरे बबलू, सत्यजित आला होता का तुझ्या दुकानात मोबाईल रिचार्ज करायला? नाही, दुकान तर आज बंद आहे. कदाचित पुढे गेला असेल रिचार्ज करायला. बरं चला बघतो मग. माऊ, चहा करू मस्त, हळद घालून दूध देऊ गरम गरम. नको. हात काढ कपाळावरून, चांगलं नसतं भरल्या घरात. अनिकेतची काळजी वाटते ना? मला नाही वाटत. किंचाळ बाबांनी सांगितलंय, त्याच्या नशिबात राजयोग आहे, होणार सगळं चांगलं. त्यांचं वचन सत्य वचन आहे. तरी पण मग एवढे प्रॉब्लेम्स का आहेत? हा असतात ना, राजाच्याच नशिबात अडचणी असतात. अगं बघ ना, बघ सगळ्या राजांचा इतिहास काढून बघ, किती लढाया कराव्या लागल्या. सहजासहजी राज्य मिळालंय कुठल्या राजाला? आपल्याच लोकांच्या विरोधात जावं लागलं ना. तसंच आहे. म्हणतो म्हणतात ना, राजाचा मुकुट हा काट्याचा असतो, आता सुद्धा नसतो. तुला राजा हरिश्चंद्र माहिती, त्याची गोष्ट माहिती? किती मोठा राजा होता, एवढा इमानदार प्रामाणिक राजा. अगं त्याला पण किती भोग भोगावे लागले. आपण तर खूप सामान्य मानतो. एवढा त्रास होणार असेल ना तर नको तो राजयोग. मला अनिची अवस्था नाही बघवत ग. एवढ्यात घाबरलीस? अगं माझा अनिकेत सोनं आहे, सोनं. जेवढ्या अडचणी येतील ना तेवढा ताऊन सुलाखून निघळतो, सोन्यासारखं चमकलतो. त्याच्या बापासारखा आहे तो. आणि ते बाबा पण असेच होते? त्याच्यापेक्षा जास्त उपद्व्यापी होते. सगळ्यांच्या मदतीला धावून जायचे, दिवस नाही बघायचे, रात्र नाही बघायचे. सासूबाई, आणि पण असाच वागतो ना ग? असाच वागतो. एकदा काय झालं माहितीये, त्यांच्या अचानक नोकरी गेली, डोक्यावरचं छप्परच गेलं ग. कोणतरी ऑफिसमध्ये काळा बाजार केला आणि तो आळ यांच्यावर आला. मग काय चौकशावर चौकशा, पोलीस स्टेशनच्या फेऱ्या, लोक नाही ते बोलायला लागले. पण
माणूस खंबीर राहिला. मी गुन्हा केला नाही, मी मान्य करणार नाही. त्यांचं म्हणणं एकच असायचं, अन्याय करणारा जेवढा गुन्हेगार असतो ना, तेवढाच अन्याय सहन करणारा पण गुन्हेगार असतो. पण याचा त्यांना त्रास झाला असेल ना ग? चिक्कार झाला, लय झाला. मला कधी सांगायचे नाहीत, मला वाईट वाटेल म्हणून कधीच बोलायचे नाही. त्यांना लय लोकांनी लालूच दाखवली, धमक्या पण दिल्या, गुन्हा कबूल करा, गुन्हा. पण नाही केला ना गुन्हा, कशाला कबूल करतील ते? सापडला का खरा गुन्हेगार? सापडला ना. जातोय कुठे? तोच तो ज्याने आळ घेतला होता त्यानेच केला होता, घपला. ऑफिसवाल्यांनी बोलवलं परत, कामावर या, पण गेले नाही. मला म्हणाले, जिथं आपली मान खाली जाईल ना तिथं जायचं नाही. गरीबाला पैशाचं कौतुक नसतं ग, मान खाली गेली नाही पाहिजे. आपली इज्जतच आपली कमाई असते. आणखी एक सांगायचे, गरीबाचा वाली देव असतो, तो सगळं चांगलं करतो. माझं मन मला सांगतंय होणार, सगळं चांगलं होणार. हा बाबू, सगळं चांगलं होणार. निकम, दरवाजा उघडा. हो सर. एकदा रेकॉर्डला नाव आलं चोप चोप चोपता. एकदा 2-4 फटके पडले ना तर चालण्यात पण वाळवंट दिसते. सर माझी खरंच काही चूक नाहीये सर. सर मी इंजिनियर आहे, मला माहिती आहे माझी एक चूक माझं करिअर संपवेल सर. सर विश्वास ठेवा माझ्यावर, मी खरंच कधीच कोणाला त्रास दिला नाहीये सर. सर 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 मी सर ऍडव्होकेट के एस सावंत बोलतोय. बोला साहेब, आज आमची आठवण कशी आली? काय करणार, तुम्ही कामच अशी केली आहेत की आठवण काढावी लागते. का, काय झालं? तुम्ही अनिकेत उषा नावाच्या व्यक्तीला अटक केली, तेही त्याच्या विरुद्ध काही पुरावा नसताना. मला सांगाल कुठल्या बेसिसवर? हो साहेब, तो दारू पिऊन गाडी चालवत होता. नांगरे, तुम्हाला आणि तुमच्या टीमला मी आज ओळखत नाही. विनाकारण पोराला अडकवलंय तुम्ही त्या. आणि हो, दारू पिऊन गाडी चालवली त्याची टेस्ट केलीच असेल ना. मग किती % अल्कोहोल सापडले त्याच्या रक्तात सांगू शकाल का? ते म्हणजे नागरे, आता जी कार्ड द्यायची आहेत ना ती कोर्टात द्या, कारण त्याची केस आता मी घेतली आहे. नागरे आहात ना? हो 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 हो, ऐकतोय. पुढच्या 10 मिनिटात तो मुलगा जेलच्या बाहेर हवाय. सगळं पेपर वर्क करून मी पाठवतो. त्याच्या अंगाला जर हात लावलेला दिसला तर त्याचे परिणाम तुम्हाला माहिती आहेत काय होतील. आणि विसरला असाल तर आठवण करून देऊ. काय कायद्याला धरून आहे आणि काय बेकायदेशीर आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तेव्हा केस पुढे जायच्या आधी तुमची कारवाई मागे घ्या आणि माझा माणूस येऊन पेपर देऊनच जाईल. सोडताय त्याला की माझ्या माणसाला पाठवू पेपर देऊ? हो, नाही 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 साहेब, तुम्ही एवढे मोठे वकील आहात, तुम्ही सोडा म्हटलं तर आम्ही सोडणारच ना साहेब. आणि तुमच्या शब्दाबाहेर थोडी नव्हता आम्ही. नाराज कशाला होतात? मी आता लगेच सोडतो त्याला. आणि हा साहेब, पेपर वर्क उद्या केलं तरी चालेल, काही घाई नाहीये. तुम्हाला नसेल पण मला कायद्याची जाणीव आहे.
माझा माणूस येईल तासाभरात. हो हो हो, नक्की नक्की सोडतो मी त्याला. आणि साहेब तुम्ही पण जरा आम्हाला. नांगरे, पोलीस आणि वकील एकच काम करतात, ते म्हणजे कायद्याचं संरक्षण. आणि तुम्ही तुमची ड्युटी जर नीट केली ना तर आम्हाला बोलायची गरजच नाही. हो हो, अगदी 100%. लगेच सोडतो मी त्याला ताबडतोब. बर.